हा ऋतू गेला शाळेत. आम्ही चाललो आता एकटे. सईला इथेच ठेवणार. तुमच्या पशी राहू दे बरं का सईला. चला आपलं चला हो. हा मग चप्पल काढ, गाडीवरून पडन. तर नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही निघालोय कुठं? आज आहे गुरुवार. तर म्हणजे माझी भरपूर दिवसाची इच्छा होती. इथे एक जवळच आपल्या घरापासून 15-20 मिनिटं इथं आळ्या फाट्यावरती ना स्वामींचं केंद्र आहे. तर यांना म्हटलं की चला जाऊयात आपण. ना म्हणजे मी एवढे वर्ष झाले ना, आम्ही दोघं तर कधीच गेलो नाही. आता आमच्या शेजारी एक मावशी होत्या ना, तर त्या मला गेल्या वर्षी घेऊन गेल्या होत्या, तेव्हा मी पहिल्यांदा गेले. आमच्या रस्त्यात पडतंय जाता येता, पण काही एवढं कधी योगच आला नाही तिथं जायचा. पण आज सकाळी अचानक मनात पण आलं आणि हे आलं, यांना बोलले पण मी आणि निघालो पण आम्ही लगेच. तर आता चाललोय, आता काहीतरी 12:30-1 दरम्यान आम्ही इथून निघालोय. आणि वातावरण पण छान होतं, ऊन होतं, काही एवढी थंडी नव्हती. तर आलो पण आम्ही, 15 ते 20 मिनिटं लागतात गाडीवरती. तर आलो आम्ही. आणि आल्या आल्या सई म्हणत होती काय काय, तर म्हटलं अगं आलो इथं बाप्पापाशी. तर बघा श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र सेवा, म्हणजे छान आहे बरं का इथं. पहिल्यांदा मी जेव्हा आलते ना, तर तेव्हा त्या मावशी, त्यांची मुलगी आणि सईला ऋदूला दोघांना पण घेऊन आले होते. आणि तेव्हा मला अशा अशा काही गोष्टी समजल्या. आणि खरं सांगते, मी जास्त देवाला धर्माला कोणी म्हणजे गेलेच नाही अशी मंदिरांत वगैरे, एवढी नाहीच. म्हणजे बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा ना, फक्त ओझर वगैरे असे जे नॉर्मल आहेत ना, ते आपले फक्त गावात वगैरे जे मंदिरं असतात तिथंच. आणि बाकी पण मला आवड खूप आहे. परत जाणून घ्यायला पण मला आवडतं की कोणतं देवाचं काय असं तसं. पण स्वामींचं पण म्हणजे खूप मी ऐकलेलं पण आहे. आणि मी काय म्हणत नाही का मी स्वामी भक्त आहे, तसं काय नाही. पण सगळे देवांना मी मानते. पण म्हणजे भरपूर ऐकलंय मी स्वामींबद्दल, आणि त्यांना बऱ्याच जणांना त्यांनी दिलंय पण भरपूर. तर आले इथं, मग म्हटलं चला जे आहे. तर ते इथं हातपाय वगैरे धुवून, सॉक्स काढले होते. हे म्हणत होते नीट हातपाय धु. मग यांनी सईचे पण हातपाय वगैरे धुतले, त्यांनी पण धुतले. आणि इथं बायपासलाच आहे, रोडला बऱ्याच जणांना माहित असेल. तर बघा असं रोडच्या कडेलाच आहे, पण एवढ्या वेळा आम्ही गेलो आलो पण कधी योग नाही आला, पण आज आलाय. तर बघा असं आतमध्ये छान, आणि गेलं ना एवढं छान आणि प्रसन्न वाटतं ना, खरं खूप छान वाटतं. आता कसं लांब आहे म्हणून, नाही तर मग मी काही मुलांना घेऊन येऊ शकते मी पण आता नाही जमत लांब असल्यामुळं. आणि मग बसलो होतो जरा वेळ तिथं, जप वगैरे केला. आणि मग नंतर इथून निघालो. आणि सईला पण छान वाटलं बरं का. आणि बऱ्यापैकी गर्दी होती, कारण गुरुवार आहे आणि भरपूर लोक येतात. आणि इथं असे स्टॉल असतातच काही विकायचं वगैरे असेल तर. पण आम्ही नाही तिथून काही घेतलं, तर काही घ्यायचं नव्हतंच आम्हाला. त्यामुळं तर मग असं बाहेरून पण एवढं छान वाटतं ना. ते उंबराचं झाड आहे ना, तिथं खूप छान वाटतं असं. आणि त्याच्या साईडने असं मंदिर आहे ना बघा वरती, एकदम भारी वाटतं. तसं पण देवापाशी कुठं पण जा, तिथली एक पॉझिटिव्ह असतं वातावरण, छानच वाटतं. तर मग लगेच निघालो रिटर्न. बाकी कुठंच गेलो नाही, काय नाही काय नाही. फक्त देवापाशीच आम्हाला जायचं होतं. खास देवाच्या पाया पडण्यासाठीच जायचं होतं, म्हणजे स्वामींच्या. तर मग तिथून निघालो लगेच. आणि सई गाडीवरती झोपली होती. आणि इथं असं साईडला हे डोंगर वगैरे आहे ना, तुम्हाला दाखवायचे होते. ते डोंगरावरती एक घर होतं, खूप छान होतं, म्हणजे बंगला होता. पण मला गाडीवरती एवढं दाखवायला नाही जमलं. चला आता घरी जाऊन सईला झोपवते. तर आलो आम्ही जाऊन, स्वामींच्या केंद्रात गेलो तो तुम्हाला तर दाखवलंच मी तसं. आणि आता वाजले 2:30. सई गाडीवरच झोपली होती, त्याच्यामुळं मग आल्या आल्या तिला झोपवलं. आणि आजचा रंग असतो ना पिवळा, तर हा ड्रेस माझ्याकडे नव्हता. मी ऑनलाईन ऑर्डर केला होता आणि तो ड्रेस बरोबर कालच आला. काल बुधवार ना, तर काल अशा टायमाला आला होता. आणि आज सकाळी मी लगेच इथे दर्शनच्या मम्मीकडे गेले, फिटिंग करून घेतला व्यवस्थित, त्याला अल्टर केलं आणि हाच घालून गेले. माझ्या ते नंतर लक्षात आलं, माझ्या डोक्यात पण नव्हतं की गुरुवारच्या दिवशी पिवळा ड्रेस घालतात ना, पिवळ्या रंगाचा ड्रेस वगैरे काहीतरी घालतात. पण माझ्याकडे नव्हता. पण हा एक म्हणजे योगायोग पण पहा ना, मी ऑर्डर केला आणि काल तो आला. पण लगेच सकाळी मी अल्टर पण केले. बाकीचे एवढे होते, पण
काय माहिती, मला वाटलं की हाच घालून जावं म्हणून. तर बघा असं आहे, ही अशी कुर्ती आणि सेम अशीच पॅन्ट पण आहे याच्यावरती. आणि फक्त याला लेस आहे अशी, आणि एकदम सिंपल आहे. आणि गळा पण असा पान गळा आहे. आणि अशी एवढी अशी बॉर्डर आहे ना इथं, अशी बॉर्डर म्हणजे आपण त्याला काय बोलतो, एम्ब्रॉयडरीचे. आणि असे याचे छोटे छोटे बुट्टे आहेत ह्या अशा छोट्या. आणि हा ड्रेस मला बसला कितीला असेल, फक्त 500 रुपयाला. आणि ना याचं म्हणजे कापड पण एवढं छान आहे ना बघा, अशा बुट्ट्या आहेत त्याच्यावरती. आणि कापड पण एकदम छान आहे. अजून म्हणजे मी आजच पहिल्यांदाच घातला, एकदा धुतला ना अजून तर आपण नाही का म्हणतो चांगला भरवण. बघा असं कापड. मी मागं पण एकदा दिवाळीत सेल लागलेला ना, तेव्हा पण एकदा ऑर्डर केला होता सेम हाच. आणि मग मी नव्हती इथं ना दिवाळीच्या टायमाला, तेव्हा मी तो कॅन्सल केला परत. आणि आत्ता परत मागच्या आठवड्यात एकदा मला असं दिसला, तर म्हटलं चला बघूयात ऑर्डर करून, पण छान आलं. आणि नवीनच लगेच आज घालूनच गेली आहे, बरोबर तोच करेल. म्हणजे मला गाडीवरती येता येता क्लिक झालं की अरे कालच ड्रेस आला, पण आपण अल्टर पण केलं सकाळी आणि घालून पण गेलो. तर असंच तेव्हा म्हटलं तुम्हाला पण सांगा. आणि चंदनाचा नाही का तो तिथं टिका असतो तो लावला. आणि असे सिंपल कानातले घातलेत आणि वेणी घातली. सकाळी केस धुतले ना, तर बघा धुतले का असे एवढे असे दिसतात ना फुगलेले, ते खाली एवढंसंच दिसत असतं. आणि छान झालेत. रात्री मी चांगलं ऑइल लावलं होतं ना मस्त त्याला, आणि अशी क्लिप लावल्यात, सिंदूर लावले आज बरेच दिवसांनी. आणि ॲब्रो ना खरं जरा छोटेच झाले ते, म्हणजे माझ्या याच्यापेक्षा पण ब्रॉड असतात, पण हे मला जरा छोटेच वाटतात. म्हणजे अजून एक लाईन हवी होती, खालून एक आणि वरून एक. पण असंच आता काही संक्रांतीला करणार नाहीच आहे. असे पण छान केलेत. आणि ॲक्च्युली इथं ना माझ्या इथं खड्डा आहे आणि इथं पण खड्डा आहे, त्यामुळं ते असं इथं हे दिसतंय वेगळंच. तर ठीक आहे, चला आता घरातलं माझं बरंचसं काम राहिलं आवरायचं. अगोदर आता चेंज करते आणि पटपट आवरून ते भांडी पण तशीच आहेत. जेवण केलं तर आणि मग गेलो होतो आम्ही काही तरी 1ला निघलो होतो इथून, तर 2:30ला आलो. पण म्हणजे गेलो जरा, मग देवापाशी गेलो, जरा बसलेलं पण बरं वाटतं ना बसल्यावर तिथं. देवाचं जरा ते आपण नाही का बोलतो जप केला थोडासा, श्री स्वामी समर्थ असं. आणि मग आलो. आणि ना सकाळी का आज सकाळी ना स्वामी समर्थांचं एक गाडी पण आली होती गल्लीमध्ये, आणि ते लोक पैसे मागत होते काही का असा ना, पण सकाळी ते गाणं पण चालू होतं स्वामी समर्थांचं. आणि सई एवढं पण म्हणत होती की आई आपण जाऊया स्वामींक, आपण जाऊया स्वामींक. आणि म्हणजे पहा ना योगायोग. आणि मी त्यांना पैसे दिले, 20 रुपये दिले मी त्यांना. आणि ते काही एवढं मी शूट वगैरे नाही घेतलं. आणि आज गुरुवार पण, आणि असंच माझ्या डोक्यात आलं, सई म्हटली स्वामींक जाऊ. आणि मग माझ्या लक्षात आलं, म्हटलं हे दुपारचे तर येणारच आहे. आणि हे आले तर आम्ही जेवणच चाललं होतं छकुलीने, आम्ही इथे जेवतच होतो. तर त्यांना म्हटलं हो चला ना येऊया आपण स्वामींकच्या केंद्रात जाऊ इथं फाट्यावरती. तर म्हटले चल मग जाऊ. मग लगेच पटकन आवरलं आणि गेलो पण, आणि आलो दर्शन घेऊन. आणि खरंच म्हणजे एक छान वाटलं. आपण म्हणतो ना काही कधी असं एक प्लॅनिंग करून काही गोष्टी सक्सेस नाही होत, पण अचानक ज्या गोष्टी घडतात ना त्या सक्सेस होतात असे. तर असं चला आता मी घेते आवरून. आणि तिथे गेलो, सई पण म्हणत स्वामी ते ना, मी गाणे वगैरे लावते ना मोबाईलमध्ये, तर रुद्रांशला आणि सईला दोघांना पण स्वामींचं असं जरा आवड निर्माण झाली हळूहळू. आणि अजून होती मुलांना तर ही कळण्या गोष्टी महत्त्वाच्याच आहे, कळल्या पण पाहिजेत ह्या अशा गोष्टी. का देव बाप्पा वगैरे असं ते तर आहेच आहे, पण स्वामी वगैरे जिंकण्याचं मोह नाही का, ते ना रुद्रांशचं अख्खं गाणं पाठी, म्हणजे ते सगळं म्हणत होतो. त्याला आवडतं. पण मला कधी म्हणून आई लाव ना मोबाईलमध्ये, ते आई लाव ना मोबाईलमध्ये. आणि त्याच्या मागे सई पण म्हणते.
तर चला घेते आवरून. मी ना संध्याकाळचं आहे ना 6-7च्या दरम्यान 5-6च्या दरम्यान इथं ना एक माकड आलं होतं. त्यालाच आम्ही बघत होतो आणि अशी माकडे ना नेहमी येतात बर का. ते खाऊ खात होतं काहीतरी. कधी कधी वानर पण खूप येतात. जास्त करून आंब्याच्या सीजन मध्ये लय येतात. जेव्हा आंबे येतात ना तेव्हा आणि आपल्या घराच्या पुढंच होतं आणि घाबरलेच होते मी जरा. आणि बिचाऱ्याचं ना पायाला लागलं होतं वाटतं एका साईडला ना त्याचा पाय असा लंगत होता. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. बाय बाय.